गंगा गोडबोले यांनी मला एकदा फोन केला आणि त्यांनी मला ह्या सगळ्या मालिकेविषयी सांगितलं आणि अर्थात नाही म्हणायला कुठे जागाच नव्हती, कारण सगळी कॅरेक्टर्स असतील, ती स्टोरी असेल, ते लोकेशन्स असतील, तो जॉनर असेल जो जॉनर मी आजतागायत कधी टच केला नव्हता, कॉमेडी, थोडासा ह्युमरस जॉनर. सो तो जॉनरही मला हाताळायला मिळतो आहे. खूप भन्नाट कॅरेक्टर्स आहेत. आमचे दिग्दर्शक आहेत हेमंत देवधर आणि बाकी कलाकार तुम्हाला सांगायचं झाले तर अर्थात मधुरा आहे माझ्या अपोजिट आणि विवेक लागू आहेत, संदीप पाठक आहे. फार धमाल येते मुळात, कारण गणेश पंडित यांचं लिखाण आहे. तर ह्युमरस मालिका पण तरीही अर्थपूर्ण असं काहीतरी सांगणारी ही मालिका आहे. खूप कमाल आहे ही मालिका. खूप सारे फ्लेवर्स आहेत या मालिकेमध्ये, सगळे फ्लेवर्स आहेत आणि उत्तम उत्तम कलाकार आहेत, अप्रतिम कलाकार आहेत. शशांक केतकर आहे माझ्याबरोबर. सो खूप धमाल येते. आणि माझं कॅरेक्टर म्हणायला गेलं तर ती आत्ताची मुलगी आहे, पण ती पुण्या मुंबईला जाऊन शिकून आलेली आहे, पण तिला तिच्या गावासाठी काम करायचं आहे. तिचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे आहे ते बघायचं, मग पुढे जायचं. प्रत्येक वेळेला जुनं ते वाईट आणि नवीन ते खूप मस्त असं कधीच म्हणायचं नसतं, कारण की जुनं ते सोनं असतं, असं तिचं म्हणणं आहे. सो असं एक कॅरेक्टर आहे. तुम्हाला असं वाटेल की हा ट्रॅव्हल शो आहे, आपल्याला वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील, तर तसं नाही आहे. पण आपल्या आयुष्यात काही घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या तुम्ही इथे रिलेट करू शकाल. तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जाता जेव्हा तुमचा मूड बरा नसतो, तर ते ठिकाण म्हणजे आमचं सोनसरीतलं रामाश्रय आहे. तुम्ही अशा ठिकाणी जाता जेव्हा तुम्हाला एन्जॉय करत असतं, तुम्हाला काही सेलिब्रेट करायचं असतं, तर ती जागा म्हणजे रामाश्रय आहे. तुम्हाला काही भांडायचं असतं, तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं, तर ती जागा म्हणजे रामाश्रय आहे. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या कारणांसाठी रामाश्रयला येणारी वेगवेगळी माणसं आणि त्याच्यातनं घडणाऱ्या गमती जमती ज्या आपण रिलेट करू शकू, या कारणासाठी निश्चित इथेच टाका तंबू ही मालिका तुम्ही बघायलाच हवी. आणि दुसरं कारण म्हणजे मी नाही जोक्स अपार्ट, मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासाठी नक्की बघणार आहात आणि मी फक्त या टीमचा एक भाग आहे, कारण अदरवाईज माझी टीम इतकी मोठी आणि इतकी एक्सपिरियन्स्ड टीम आहे ना, मलाच खरं तर दडपण येतं की या सगळ्या माणसांबरोबर काम करायचं आणि जेवढा शांत आणि थंड चेहरा ठेवून तुम्हाला विनोद करता येईल तेवढा खरं तर अवघड असतो. तो ह्या सगळ्यांकडनं मी शिकतोय, कारण आम्हाला कुठेही तो कॉमेडी शो करायचा नाही आहे, आम्हाला ती ह्युमर, सिच्युएशनल ह्युमर असणारी मालिका करायची आहे. त्यामुळे आम्हाला फार थिन लाईनवरती सतत चालावं लागतं आहे. त्यामुळे एक फार वेगळा अनुभव ज्यांना घ्यायचा असेल आणि युथफुल अनुभव ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी झी युवा हे चॅनल सबस्क्राईब करा, पटकन आपल्या टी व्हीवर आणा. 22 तारखेपासून हे चॅनल येतं आहे, 22 ऑगस्टपासून. आणि आमची मालिका तुम्हाला माहितीच आहे, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी युवावरती. इथेच टाका तंबू. नमस्कार, मी शशांक केतकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.